श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी कोमल माळी. माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा लकी दिवस कोणता, म्हणजेच तुमचा लकी वार कोणता. तो शुभ दिवस बदलवेल तुमचा नशीब. तर मंडळी, तुमचा कोणता लकी वार आहे, चला तर मग जाणून घेऊया. भारतीयामध्ये शुभ आणि अशुभ काळाला विशेष महत्त्व दिले जाते. काही लोक आपला शुभ दिवस आणि वेळ तपासल्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे कार्य करत नाहीत. तर मंडळी, कोणतेही कार्य करत नाहीत ना कोणते काम घेत नाहीत, त्याला नकार लगेच देतात असतात. समजा आता आपण एखादी गाडी वगैरे घेणार आहोत, तर त्यासाठी आपण शुभ दिवस बघतो, त्यावेळेसच आपण घरामध्ये आणतो, त्याची पूजा करतो. तर मंडळी, अशाच प्रकारे तर तुमच्या जन्मतारखेनुसार कोणता वार तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. असे मानले जाते की शुभ दिवस आणि वेळी केलेली कार्ये यशस्वी होतात, अधिक शक्यता असते. त्यामुळे लोक आपल्या शुभ दिवसांवर आणि वेळेवर अधिक लक्ष केंद्रित करतात. तर मंडळी, धर्मग्रंथामध्ये एखाद्याचा शुभ दिवस निश्चित करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जन्मतारीख. एखादी व्यक्ती आपल्या जन्मतारखेवरून आपला शुभ दिवस देखील जाणून घेऊ शकते. चला आता जाणून घेऊया की कोणती आहे ती शुभ दिवस, ज्यांच्या जन्मतारखेनुसार तो कोणता शुभ दिवस आहे. तर मंडळी, पहिला वार आहे सोमवार. सोमवारच्या दिवशी 2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्मलेल्या लोकांचे ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 आणि 29 तारीख आहे, त्यांनी सोमवारी हा एक शुभ दिवस आहे. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा मोठे व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. तर मंडळी, दुसरा आहे मंगळवार हा कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी आहे. तर मंडळी, 9, 18, 27 या तारखेचे जे लोक आहेत, या तारखेला जे जन्मलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी मंगळवार शुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही आयुष्यासंबंधी कोणतेही मोठे निर्णय घेऊ शकता. तर मंडळी, तिसरा आहे बुधवारच्या दिवशी 5 तारखेला, 14 तारखेला आणि 23 तारखेला जे जन्मलेली लोक आहेत, त्यांच्यासाठी बुधवार हा शुभ असतो. अत्यंत शुभ मानला जातो त्यांच्यासाठी. तर मंडळी, गुरुवारी 3 तारखेला, 12 तारखेला, 21 तारखेला आणि 30 तारखेला जन्मलेल्यांसाठी गुरुवार हा शुभ मानला जातो. हा गुरुवार या लोकांसाठी शुभ आहे. तुम्ही कोणतेही काम करणार असाल तर गुरुवारचा हा दिवस तुम्ही ठरवत जावा. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला असेल तर शुक्रवार तुमच्यासाठी शुभ दिवस आहे, शुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम हाती घेऊ शकता, कारण त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. 6 तारखेला, 15 तारखेला आणि 24 तारखे हा शुक्रवारी शुक्रवार आहे, तो ह्या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी अगदी शुभ आहे. तर शनिवारी 8 तारखेला, 17 तारखेला आणि 26 तारखेला जन्मलेले लोकांच्यासाठी शनिवार हा अगदी अत्यंत आणि भाग्यवान दिवस आहे. तर म्हणजे मंडळी, शनिवारी जे जन्मलेले लोक आहेत त्यांच्यासाठी 8 तारखेची, 17 तारखेची आणि 26 तारखेला जन्मलेले लोक शनिवारी त्यांचा लकी दिवस आहे, लकी वार आहे. तर मंडळी, 1 तारीख, 10 तारीख, 29 तारीख आणि 28 तारखेला जे जन्मलेली लोक आहेत त्यांच्यासाठी रविवार हा शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही कोणताही नवीन प्रकल्प सुरू करू शकता. तर मंडळी, अशा ह्या जन्मतारखेनुसार ज्यांच्यासाठी ही जन्मतारीख आहे, जन्मतारखेनुसार ज्यांचा वार अगदी लकी ठरला जातो, तर अशा प्रकारे या जन्मतारखेच्या लोकांचे लकी वार, लकी दिवस अशा प्रकारे आहेत. ह्या सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हा दिवस जे जन्मतारखेनुसार तुम्हाला ह्या वार सांगितलेले आहे, त्यानुसार तुम्ही त्या वारा दिवशी तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम केले पूर्ण,
तर खूप फायदा तुमच्यासाठी होणार आहे आणि हे वार तुमच्यासाठी खरंच खूप शुभ आहेत. तर मंडळी, माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि गणपती बाप्पा मोरया, आपल्या गणपती बाप्पाचे पण नाव लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.